काय काय आणायला लागते हो? काय काय आणायला लागते? तू म्हणस ना बाहेर जासान तर काही आणून दे जा मला. काय आणायला लागते सांग ना मग. हो, तुम्ही निघाले का बाहेर आता? हो हो, मी चाललो ना बाहेर, चाललो ना. तुला सामान आणून देतो पहिले, मग मला काम आहे म्हणून म्हटलं काय काय आणायला लागते सांग. हो, आज शिवाजी महाराजांची जयंती आहे ना, म्हणून मला शिवाजी महाराजांच्या फोटोला हार आणून द्या आणि पेढे आणून द्या. आणि जाऊ नका कुठं, आई येऊन राहिल्या आज. आता तिकडे चालल्या प्रतीक दादाच्या इथं, तर आई येऊन राहिल्या. तर मग यायला की आपण सगळेजण सोबत आरती करू महाराजांची, म्हणून म्हटलं कुठं जाऊ नका. हो हो, मला माहित आहे ना आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. कसा विसरीन मी? काही बोलतं काय? हा एवढा मोठा सण, हा काय विसरायसारखा आहे की काय? विसरत नाही मी. मी पहिले तुला हार आणून देतो आणि पेढे आणून देतो. तुम्ही तयारी करा, मग आरतीची तयारी झाली की मला फोन करा. बरं, तेच म्हटलं. आणि हो, हो आता काय सांग ना. काही नाही म्हटलं. रांगोळी कशी आली म्हटलं माझी. बघा ना, महाराजांची रांगोळी काढली मी. छान, मस्त मस्त काढली रांगोळी. ते काय पाहावं लागते रांगोळी काढायला, एक नंबर जायस तू. थँक्यू. आणि या मग पटकन या. जाऊ नका कुठं, लवकर या. हो बस गेलो आणि लवकर आलो. नमस्कार माझ्या बहिणींनो, भावांनो, तुम्हा सगळ्यांना नमस्कार. तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चाला. तुम्ही अर्धा व्हिडिओ स्किप करता आणि अर्धा पाहता, असं का करता हो? आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आज माझ्याकडे शिवाजी महाराज जयंती जी आहे ती आम्ही साजरी करणार आहे आमच्या घरामध्ये. तसं बाहेर तर खूप जल्लोष आहे. बाहेर म्हणजे मंडळावाले करूनच राहिले. आपापल्या कोरडे कोणी भंडारा देऊन राहिलं, कोणी रॅल्या काढून राहिलं. पण प्रत्येक घराघरात हा सण व्हायला हवा, म्हणून आम्ही दरवर्षी आमच्या घरी शिवाजी महाराजांची जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो. आणि त्यामध्ये तुम्ही पण आज सहभागी व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि लाईक करा मग व्हिडिओला आज. लाईक करा आणि कमेंट्स करा. आणि नवीन असाल तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर पण करा. आणि सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन असाल ना, जे लोक नवीन पाहत असतील त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला, बोला माझ्यासोबत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हो, मला थोडा खोकला आहे म्हणून माझा आवाज बसला. सर्दी खोकला आहे म्हणून आवाज तसा दबका येऊन राहिला. बरोबर येऊन नाही राहिला क्लिअर. तर तेवढं मात्र समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा. काय करू, काय करू? मला गमूनच नाही राहिला आज. ते पोत वापस करून देते पप्पा, मी जाऊ दे. म्हणजे कोणाला माहीत झालं तर? छायाताई माझ्याकडे एकसारखे पाहून राहिल्या होत्या. बहुतेक छायाताईला माहीतच झालं की मी चोरी केली. चोरी करणं पाप आहे अशी माझी आई म्हणत होती. नाही, काय करू? पण एवढं मोठं सोनं सासू देऊन देईन ना माझ्या ठणीले. राहू बाबा, माझ्याजवळच राहू दे. काय होते एवढी पोत, काय माहीत पडते, बारकी चिरकीच आहे. मला पण ते घेतल्यापासून नाही का माझी तब्येतच खराब झाली. काय करू गड्या? देऊन देऊ का गड्या? नाही तर असं करू काय? जाऊ दे, देतोच नाही मी. काय होते, मी काय लोकांच्या घरी थोडी चोरी केली. माझ्या सासूचंच सोनं आहे. आज उद्या माझंच होणार आहे ते. मग आता घेतलं काय, नंतर घेतलं काय, एकसारखंच आहे. हां, दुसऱ्यांचं नाही घेऊ. आपल्या घरात घेतलं चालते. काय होते? प्रियंका, प्रियंका, काय झालं? चांगलं नाही वाटून राहिलं काय? अरे, हे बोलून कोण राहिली? मी कालपासून पाहून राहिलो. तिची लक्षणं काही ठीक नाही वाटत राहिले मला. काल रात्रीभर झोपली नाही. रूम मधल्या चक्रा मारत होती. नेहमी बाहेर जात होती, दार उघडून खिडकीतून पाहत होती, मोबाईल पाहत होती. अशी काऊन करून राहिली? प्रियंका, 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 प्रियंका. काय काय? अरे काय 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 प्रियंका, तुला चांगलं नाही वाटून राहिलं काय? ताप आहे काय? दवाखान्यात चालतं काय? झालं का तुला नेमकं? मी कालपासून पाहून राहिलो, तुझी लक्षणं काही ठीक नाही आहेत. आता पण झोपली. ही झोपायची वेळ आहे काय? मग कायची वेळ आहे? कायची वेळ आहे? अरे प्रियंका, आज आपल्या शिवाजी महाराजांची जयंती आहे, समजलं ना? वैरीचं ते सगळं एकटं करून राहिल्या. तू जाय आणि त्यांनी त्याची कामं करू लाग. आई पण येऊन राहिली आज. जाय, उठ बरं, उठ. अहो, अरे मी तर विसरलीच महाराजांची जयंती आहे म्हणून. बरं मी करू लागते ताईला. हा, उठ लवकर मग जाय. मी दुकानात चाललो.
दुकानात चाललो मी, आई आली की मग आरती करू. मला तसा फोन करतो आई आली की. अरे आज तर महाराजांची जयंती आहे, शिवजयंती आहे आजची. मी विसरूनच गेली होती. काय गड्या, या पोतीच्या नांदात नाही काय माझं डोकंच पागल झालं होतं. नाही, मी चोरी नाही करू शकत. मी एवढ्या चांगल्या घरात जन्म घेतला, एवढ्या संस्कारी घरात. माझ्या आईने किती संस्कार घातले माझ्यावर. लहानपणापासून किती संस्कार घातले, आणि एवढ्या मोठ्या संस्काराचं मी एका क्षणात पाणी करून टाकू का? नाही. आणि हे जर माझ्या आईला माहीत झालं तर माझ्या आईचं किती मन दुखणार की माझी पोरगी जे सासरी जाऊन चोरी करते. नाही, मी असं नाही करू शकत. थोड्याशा लोभासाठी मी माझ्या नावावर कलंक नाही लावू शकत. नाही, मी असं नाही करू शकत. आणि ते पण स्वतःच्या घरात चोरी, हे किती मोठा पाप आहे. ही थोडी शिकवण दिली माझ्या आईने लहानपणापासून. मी ही पोत नेऊन ठेवते पप्पा, नेऊन ठेवते. मी मंगळसूत्र माझ्या सासूबाईच्या कपाडात नेऊन ठेवते. मला नाही पाहिजे. त्यांच्या मनात असेल तर ते मला त्याच्याविषयी डबल ना दुप्पट करून देतील. तसं पण आमच्या आई तशा पण चांगल्या आहेत, अशा भेदभाव करत नाही सुनांमध्ये आणि पोरींमध्ये. मग कशाला मी त्यांचं मन दुखवू? त्या मला देवत की नाही देवत, पण मी चोरी करून नाही घेऊ शकत. चोरी करणे सगळ्यात मोठा पाप आहे, आणि ती पण एवढ्या चांगल्या दिवसावर, आपल्या महाराजांच्या जयंतीच्या दिवशी चोरी. नाही, अशी दुर्बुद्धी कुठून सुचली देवा मला? नाही, मी पोत नेऊन देते, तेव्हा कुठं माझ्या मनाला शांती वाटेल. जमलं आता जमलं. मस्त फोटोही मस्त बसला, हारही चांगला चढला, मस्त झालं डेकोरेशन. आता आई आणि बाबा आले की पटकन आरती करून घेऊ. देवा, आता माझ्या मनाला शांती वाटून राहिली. देऊन दिली बाबा ती पोत, माझ्या सासूची देऊन दिली. काय करा बाबा, जवळ ठेवून आता सरी रिलॅक्स मोकळं वाटून राहिलं. चोरी करणं पाप आहे पप्पा. मी काय केलं होतं खरं, माझ्या डोळ्यावर नाही का ते पैसे बघून पट्टीच बांधल्या गेली होती. दुर्बुद्धी सुचली होती मला, बुद्धी भ्रष्ट झाली होती पप्पा माझी. देऊन दिली बाबा पोत. नाही तर काय फालतू बिकळला गेली असती तर काय वाटलं असतं घरच्या लोकाईली. कधी बाबा. प्रियंका आली का? झोपून आहे, सकाळपासून झोपून राहून राहिली. काहून, काही दुखून राहिला का ती? नाही हो ताई, काही दुखत नाही माझं. काय सांगू आता येईल, काही दुखत नाही. तुम्ही एकटीने केली का ताई तयारी? चांगली केली हो. काय करू मग, तू झोपून राहून राहिली, म्हटलं मग जाऊ द्या, झोपू द्या प्रियंकाला, आता कुठं त्रास द्या, म्हणून मी एकटीनेच केली. हो काय, मस्त झाली. बाकी कामं राहिले असते ना, स्वयंपाक, कपडे, भांडे, देवपूजा. 4-5 भांडे आहे बेसिंगमध्ये, घासून घे. बाकी सगळं झालं. मग कपडे मशीनमध्ये टाकले मी, आणि देवपूजा पण केली. आता आई आणि बाबा येऊन राहिले ना, तर स्वयंपाक थोडा शिल्लकच केला. म्हटलं जेवण करून येतात की नाही येत काय माहीत. बरं, मी घेते मग घासून भांडे. केली वाटते बाई तयारी, केली. रांगोळी घाललेल्या दारात. शिवजयंतीची तयारी केली वाटते पोरीनं. हो, केली तयारी केली पोरीनं. सुना हुशार आहेत आपले, हुशार आहे सुना. अरे आई बाबा आले वाटते. या बाबा. झाली का तयारी? मस्त केली. फोटो मस्त लावला. आणि तुला हार करून आणून दिला छाया? येईन आणून दिला. नाही मला हार, मी यायला सांगितलंच होतं की म्हटलं हार आणून द्या, पेढे आणून द्या. म्हटलं आरतीसाठी घरी जा म्हटलं, तर म्हणत मला फोन कर, जो मी येईन मला आरतीसाठी. आई बाबा जा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, पण आपण सगळे मिळून आरती करू. पहिले चहा आणतो करून तुम्हाला. हो, हातपाय धुतो आम्ही. ती कुठे गेली प्रियंका? ते दिसून नाही राहिली. आहे ना किचनमध्ये आहे. ते 4-5 भांडे होते, घासून घेऊन राहिली ते. हो काय, बरं. तिला सांग चहा करायचं. इथे एवढं केलं ना, तिला सांग, तिला काम सांगत द्या जरा. तिला आवड नको तू एवढी. तिला चहा करायचं सांग, आम्ही हातपाय धुतो, मग आरती करू, मग जेवण करू. स्वयंपाक केला ना आमचा, आम्ही जेवण करून आलो नाही बरं. हो गाई, स्वयंपाक केला नाही. मला वाटलंच मी जेवण करून यायचं नाही म्हणून. नाही आत्याला काहून नाही आणलं? आत्याबाई नाही म्हणे याचं आत्याला लय म्हटलं चाल नांदा लावला आत्याली, पण आता नाही म्हणे. तिच्या पोराच्या घरी गेली ती, तिचा पोरगा आला तर यासाठी. हो काय, नागपूरला? बरं. तेच म्हटलं, मी तर म्हटलं आणा आपल्याकडे, आपण करू त्यांचं. आता नाही म्हणे बाई, ते नाही म्हणत, त्या नाहीच म्हणत बाई. म्हटलं मी चला. आता काय मी सून कशी वागवते कशी नाही. तर चांगलीच वागवीन. चल, हातपाय धुवून आरती करू. प्रियंका, आई बाबा आले, चहा कर बरं. आणि गोपाल दादाला फोन कर, येईल फोन कर. आलाय का आई तुम्ही? आई बरं झालं आलाय. शिवजयंतीच्या दिवशीच आलाय तुम्ही. उद्या प्रगट दिन आहे, चांगलं झालं आलाय. सगळं सणवार आपल्या घरीच पाहिजे. आता नाही आले? नाही, आता नागपूरला गेले. फोन कर गोपालले पटकन. तयारी कर, घरी आरती करून घेऊ. मग भूक लागली, जेवण करून घेऊ पटकन. आला मी फोन लावला. आता येतात दोघे भाऊ येतात आरती करायला. झुलवा पाडना बाळ शिवाजीचा. झुलवा पाडना बाळ शिवाजीचा.
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाडना पाडना बाळ शिवाजीचा झुलवा पाडना पाडना बाळ शिवाजीचा गाली तीन लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगळ घालून त्याच्या पायी घुंगर वाळा गाली तीन लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगळ घालून त्याच्या पायी घुंगर वाळा राजसरूपड डोही टोपड पाहून सुख गोपाळा लिंब लोन उतरा ग लवकर दृष्ट लागली बाळा झुलवा पाडना पाडना बाळ शिवाजीचा झुलवा पाडना पाडना बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा पुत्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाडना पाडना बाळ शिवाजीचा झुलवा पाडना पाडना बाळ शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जगदंब जगदंब जगदंब